मराठी शब्दसंग्रह म्हटलं की आपल्यासमोर वाक्प्रचार आणि म्हणी उभे राहतात, त्याबरोबर समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द सुद्धा असतात. PSI, STI, ASO, राज्यसेवा, वनसेवा, डिपार्टमेंटल ASO यासारख्या परीक्षेमध्ये वाक्प्रचार आणि म्हणी या घटकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाक्प्रचार तयारी करत असताना सगळे वाक्प्रचार घेतो, पाठ करतो असं नाही करायचं आहे. आपल्याला नेमकं करायचं काय, तर वाक्प्रचार म्हणजे काय समजून घ्यायचं आहे. वाक्यप्रचाराचे दोन भाग पडतात, एक म्हणजे वाक्यप्रचार आणि दुसरा आहे वाक्य संप्रदाय. वाक्यप्रचार म्हणजे काय, तर वाच्यार्थ थोड्याफार अर्थाने शिल्लक राहतो आणि लक्षात सुद्धा घेतला जातो. म्हणजे वाक्प्रचार म्हणजे काय, तर बेसूर गाणी ऐकून माझे डोके उठले, याचा अर्थ काय, तर डोके दुखू लागले. म्हणजेच काय, डोके हा वाच्यार्थ शिल्लक राहिला आणि लक्षार्थ डोके दुखू लागले हा घेतला, हा झाला वाक्प्रचार. दुसरा आहे वाक्य संप्रदाय. वाक्य संप्रदाय म्हणजे काय, तर वाच्यार्थ हा लोप पावतो, लक्षार्थ घेतला जातो. म्हणजे गंगेत घोडे नाणे, म्हणजे आपला गणू 12वीत पास झाला, एकदाची गंगेत घोडे नाले. वास्तविकता गंगेत घोडे नाणे म्हणजे काय, पूर्वीचे लोक काय करायचे की आपले घोडे घेऊन गंगेपर्यंत परिश्रम करून घेऊन जायचे, त्यांना तिथे आंघोळ घालायचे, तन मन धुण्याने स्वच्छ धुवायचे आणि मग त्या ठिकाणी त्या घोड्याला आंघोळ झाल्यानंतर ते असं म्हणायचं की कारण गंगेत घोडे जात नाहीत, पण गंगेत घोडा जर नाहीला असेल तर त्याला म्हणायचे गंगेत घोडे नाले. म्हणजे जे काही आपण परिश्रम केलेले आहे त्या परिश्रमाला त्या ठिकाणी फळ मिळालेलं आहे असा त्याचा लक्षार्थ असतो. मग हे लक्षार्थ समजून घ्यायचे आहेत. पण आता पूर्वीसारखे प्रश्न विचारण्याची पद्धत आता राहिलेली नाहीये. आयोग आता काय करते, प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. वाक्प्रचारावर जोड्या लावा प्रश्न विचारलाय, समानार्थी वाक्प्रचार, विरुद्धार्थी वाक्प्रचार, वाक्प्रचार आणि अर्थ यांच्या जोड्या लावा असा प्रश्न विचारलाय. त्याबरोबर एखादा दिलेला प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाला अनुसरून वाक्प्रचार ओळखा असा एक प्रश्न विचारलाय. आणि अगदी सोपा प्रश्न काय, दिलेला वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ विचारला असं विचारलेला आहे. अशी आयोगाची आता प्रश्न विचारण्याची पद्धत असणार आहे मित्रांनो आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, तर आयोगाने विचारलेले वाक्यप्रचार आपण चित्र स्वरूपामध्ये बघणार आहोत. तर आपण बघूयात वाक्प्रचार चित्र स्वरूपामध्ये. तर आजचा जो वाक्प्रचार होता तर पदराला गाठ मारणे म्हणजे आलेला अनुभव लक्षात ठेवणे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पदराला गाठ मारणे म्हणजे काय, तर आपण काय करतो, पूर्वी गोकुळ नावाचा एक धडा होता, तो विसर भाव गोकुळ होता. मग त्याला काय करायचं की त्याला लक्षात राहत नव्हतं. तर मग ही एक गाठ साखरची, ही एक गाठ चहापत्तीची, ही एक गाठ शेंगदाण्याची. म्हणजे याला थोडक्यात काय होतं की त्याला आठवणीत राहण्यासाठी ती गोष्ट गाठी मारायचा, बरोबर का. पण पदराला गाठ मारणे म्हणजे काय, लक्षात घ्या की एखाद्या ठिकाणी जर माझा अपमान झाला असेल तर आपण तो अनुभव लक्षात ठेवला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी परत जायचं नाहीये. याचा अर्थ आहे की तो अनुभव जो आहे तो अनुभव पदराला गाठ मारणे म्हणजे आलेला अनुभव लक्षात ठेवणे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. ओके, आता पुढे बघा, पदरात घालणे. आता पदरात घालणे म्हणजे काय, लक्षात घ्या, तर स्वाधीन करणे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण म्हणतो की हे आमचा विषय पदरामध्ये घ्या. म्हणजे याचा अर्थ काय, स्वाधीन करा. म्हणजे आपण त्यातलं कुत्रं स्वाधीन करतो किंवा बऱ्याच वेळा लेख स्वाधीन करतो, कन्यादान करत असताना पण करतो, त्याला म्हणायचं स्वाधीन करणे. पदरात घालणे म्हणजे काय, आता बरेच जण हातात घेत नाही, लोक पदरात द्या म्हणतात. म्हणजे ते पदरात म्हणजे फार ते मायेनं सांभाळलं जातं, त्यामुळे त्याला पदरात घ्या असं म्हटलं जातं. ओटीत देणे. आता ओटीत देणे म्हणजे दत्तक देणे, लक्षात घ्या. म्हणजे जसं ॲ आणि अ आदत्त स्वर आहेत, आणि हे आदत्त स्वर का आहेत, कारण दुसऱ्या भाषेतून मराठीमध्ये आपण दत्तक घेतलेले आहेत, बरोबर का. तसं ओटीत देणे म्हणजे दत्तक घेणे. एखाद्या दाम्पत्याला म्हणजे एखाद्या नवरा बायकोला, एखाद्या उभयंतांना जेव्हा मुलं नसतात तेव्हा ते कोणातरी नातेवाईकाचं किंवा अनाथ आश्रमाचं एखादं मूल ते दत्तक घेत असतात. मग अशा वेळेस ओटीत देणे, पण इथे काय ते दत्तक घेत नाहीत. याच्यामध्ये कसं आहे की ओटीत देणे म्हणजे काय, तर समजा एखाद्या व्यक्तीला 6 मुलं आहेत आणि त्याच्या भावाच्या मुलाला एकही मुलगा नाहीये, तर मग अशा वेळेस तो काय करतो की आपलं एक मूल त्यांच्या ओटीमध्ये देतो, म्हणजे दत्तक देतो किंवा तुम्ही हे सांभाळा अशा अर्थाने. त्याच्यानंतर पुढे बघा, गळ्याशी येणे. गळ्याशी येणे म्हणजे काय, बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की गळ्याशी येणे. त्याला समानार्थी जो वाक्प्रचार आहे, लक्षात घ्या, हे वाक्प्रचार समानार्थी विचारलेला आहे. गळ्याशी येणे म्हणजे अंगलट येणे, लक्षात घ्या. गळ्याशी येणे म्हणजे काय, अंगलट येणे. तर एखाद्या वेळेस काय होतं की आपण म्हणतो ते प्रकरण माझ्या गळ्याशी आलं, ते प्रकरण माझ्या अंगलट आलेलं आहे, म्हणजे नुकसान झालेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यामध्ये काय होतं की आपण चुकून एखाद्या कुत्र्याला जर खडा मारला तर ते प्रकरण आपल्या गळ्याशी येऊ शकतं. किंवा आपण एखादा मित्र आहे आणि त्याची कुठल्याही प्रकारची माहिती न घेता आपण त्याला रूममध्ये घेतलं, बरोबर आहे, आणि त्याला रूममध्ये ठेवलं आणि कालांतराने तो दहशतवादी कारवाया करणारा जर निघाला असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की ते प्रकरण माझ्या अंगलट आलेलं आहे, तुम्हालाही पोलिसांनी उचललेलं आहे. तर अशा वेळेस होऊ शकतं की नुकसान होणे किंवा अंगलट येणे असा प्रकार या ठिकाणी होऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. पाणी पाजणे. आता पाणी पाजणे म्हणजे काय आहे, तर खूप चोप देणे, लक्षात घ्या.
आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण म्हणतो मी त्याला खूपच पाणी पाजलेलं आहे, म्हणजे दोन रस्त्यामध्ये सिग्नलमध्ये गाडीला धक्का लागला म्हणून भांडणं होतात आणि एकाने दुसऱ्याला भरपूर मार दिलेला असतो, तो मित्राला सांगतो मी त्याला खूपच चोप दिला, म्हणजे त्याचा पराभव केलेला असतो, पाणी पाजलेलं असतं. बऱ्याच वेळा युद्धामध्ये पाणी पाजणे हा शब्द प्रयोग केला जातो, हे आपलं लक्षात घ्यायचं आहे. पाणी पाजणे म्हणजे खूप चोप देणे, म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर आई मुलाला मारते, बरोबर का, म्हणजे एखाद्याला मारहाण करणे किंवा त्याचा पराभव करणे म्हणजे पाणी पाजणे असा याचा अर्थ होतो. पाणी सोडणे, बघा पाणी पाजण्याच्या बरोबरच पाणी सोडणे आहे. आता पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे. आता जर बघितलं की एक संसारिक व्यक्ती आहे, एका संसारिक व्यक्तीने काय केलं, म्हणजे संसार ज्याला नवरा बायको मुलं बाळा आहेत हे सगळे सोडून दिलेलं आहे आणि तो हिमालयामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेलेला आहे आणि स्वतः तो म्हणतो की मला महाराज व्हायचं आहे, अशा अर्थाने मग त्यांनी या सगळ्या संसारावर, या सगळ्या जंगम व स्थावर मालमत्तेवर पाणी सोडलेलं आहे, स्वतःचा हक्क सोडलेला आहे. मला काही नाही, मी कुठल्याही प्रकारचा नाही आहे, माझ्याकडे मी एकदम साधू बनायला जातोय, अशा अर्थाने पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे, सर्व गोष्टीचा त्याग केलेला आहे, मोह माया या सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला आहे, त्याला म्हणायचं पाणी सोडणे. आता बघा तारे तोडणे, वेड्यासारखे बोलणे. आता तारे तोडणे म्हणजे बरेच लोक काय करतात की आपल्या अकलेचे तारे तोडत असतात, हा एक शब्द प्रयोग असतो, म्हणजे कुठलाही आचार विचार न ठेवता कुठल्याही प्रकारच्या म्हणजे त्याचा काय नुकसान होईल, त्याचे परिणाम काय होतील ह्याचा विचार न करता ते बिनधास्तपणे बोलत असतात, त्याला म्हणायचं तारे तोडणे म्हणजे वेड्यासारखं बोलणे, याचा अर्थ असा होतो, हे लक्षात घ्यायचे. म्हणजे आचार विचार काहीच नाही असा. पुढचा वाक्प्रचार बघा, तोंड टाकणे. तोंड टाकणे म्हणजे काय माहिती का, की बऱ्याच वेळा आपल्या बैठकीमध्ये, नातेवाईकामध्ये, आपल्या ऑफिसमध्ये असे काही लोक असतात की ते अद्वैतता बोलतात, कसल्याही प्रकारचा विचार करत नाहीत, बिनधास्तपणे बेधडकपणे बोलतात, कोणाचीही परवानगी घेत नाही, त्याला अद्वैतत्व बोलणे असं म्हणतात. तोंड टाकणे, मध्येच काहीतरी बोलत असतात, त्याला म्हणायचं तोंड टाकणे असं म्हणायचं आहे. तोंडात बोट घालणे म्हणजे नवल वाटणे किंवा आश्चर्य वाटणं. ज्या वेळेस तुमचा रिझल्ट येतो तुम्हाला फार हिनवलेलं असतं आणि ज्यावेळेस तुमचा रिझल्ट येतो त्यावेळेस तुमचे नातेवाईक, भावकी, गावकी हे तोंडात बोट घालत असतात की याला यश कसं काय मिळालं, त्यांना ते नवल वाटायला लागतं, त्यांना ते आश्चर्य वाटायला लागतं. त्यामुळे तोंडात बोट घालणे म्हणजे नवल वाटणे किंवा आश्चर्य वाटणं असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे हे सगळे उदाहरणं जर बघितले तर आपल्या व्यवहारातले, आपल्या दैनंदिन जीवनातले हे सगळे उदाहरणं आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तोंडावर येणे म्हणजे फार जवळ येणे, लक्षात घ्या. आता आपण म्हणतो की परीक्षा फार तोंडावर आलेली आहे म्हणजे फार जवळ आलेली आहे. तोंडावर येणे म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा का नाही, हा वाक्य संप्रदाय आहे, लक्षात घ्या. हा तोंडावर घेणे म्हणजे तोंडावर येणे म्हणजे काय, जवळ येणे. आता बरेच जण म्हणतात की बोलता बोलता असं म्हणतात की लग्न फार तोंडावर आलेलं आहे, बरोबर का, दिवाळी फार तोंडावर आलेली आहे, दसरा फार तोंडावर आलेला आहे, म्हणजे तो सण जवळ जवळ आलेला आहे, लवकरच तो येणार आहे, म्हणजे फार जवळ येणे याचा अर्थ असा होतो, हे लक्षात घ्यायचं आहे. कोल्हेकुई करणे. आता कोल्ह्याचा जो आवाज असतो त्यातून काही निष्प्रभ होणार नाही, त्याला म्हणायचं व्यर्थ ओरडणे, ओरड करणे, बिनकामाचं ओरडणे, हे असं झालं ते तसं झालं, अशा आपल्या आजूबाजूला बिनकामाचे व्यर्थ सरपडणारे लोक, ओरडणारे लोक असतात, त्यांना म्हणायचं कोल्हेकुई करणे म्हणजे व्यर्थ ओरडणे. पुढचा वाक्प्रचार आहे पळून जाणे. पळून जाणे म्हणजे सुबल्ल्या करणे, याचा समानार्थी शब्द बघा. आता सुबल्ल्या करणे हा वाक्प्रचार आहे, याचा अर्थ काय आहे, पळून जाणे. म्हणजेच पोबारा करणे हा समानार्थी, लक्षात घ्या. पोबारा करणे म्हणजे पळून जाणे, बरोबर का, पाय लावून पळून जाणे. याचा अर्थ असा होतो की बऱ्याच वेळा की आपण म्हणतो याचा शब्दशः जर प्रयोग केला, वाक्यप्रयोग, की पोलीस स्टेशनमधून एक आरोपींनी सुबाल्या ठोकल्या, सुबाल्या केलेल्या आहेत, पोबारा केलेला आहे, म्हणजेच तो पळून गेलेला आहे, अशा अर्थाने आपण या ठिकाणी सांगू शकतो, हे लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या ॲपवर, उदय कदम मराठी अकॅडमीच्या ॲपवर PYQ प्लस अवघड शब्दसंग्रह चित्र स्वरूपामध्ये, गोष्टी स्वरूपामध्ये आपण ही एक बॅच उपलब्ध केलेली आहे. या बॅचमध्ये वैशिष्ट्य काय आहे, सर्व शब्दसंग्रह PYQ स्वरूपामध्ये दिलेलं आपण आहे. चित्र आणि गोष्टी स्वरूपामध्ये शब्दसंग्रह आणि अवघड शब्दसंग्रह याच्यामध्ये केलेला आहे. 1984 ते 2023 PYQ शब्दसंग्रह याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की आयोगाने विचारलेले वाक्प्रचार, आयोगाने विचारलेल्या म्हणी, आयोगाने विचारलेले समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि ह्या सगळ्या शब्दांचा आपण समावेश अगोदर केला आहे. आणि त्याबरोबरच आयोग जे काही ज्या संदर्भातून प्रश्न विचारतात त्या संदर्भातले अवघड शब्द जे आहेत ते याच्यामध्ये व्हिडिओ आपलं चित्र स्वरूपामध्ये आपण घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्या 100 मुलांना 30% डिस्काउंट आज देण्यात आलेला आहे.
आणि तुमची व्हॅलिडिटी ही 6 महिने आहे, इथे 3 महिने म्हटलेलं आहे, मी तुम्हाला 6 महिने देतो, लक्षात घ्या. तर 6 महिने आहे, तर त्यामुळे तुम्हाला गट क गट ब पोलीस भरती टेट सगळ्या परीक्षेला उपयुक्त असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि शब्दसंग्रह हा अशी गोष्ट आहे की आपल्याला ती दररोज थोडी थोडी करायची आहे, एकदाच करायची नाही. 500 वाक्प्रचार पाठ केले, पाठ नाही करायचे, समजून घ्यायचं आहे. आणि समजून घेतलं की आपलं विसरणार नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. आता पुढे बघा, अलबत्त्या गलबत्त्या. आता अलबत्त्या गलबत्त्या, येड्याची जत्रा नावाचा एक चित्रपट होता, त्याच्यामध्ये हा आंघोळ्या नावाचा कार्यकर्ता आहे बघा. त्याला आपण क्षुल्लक माणूस म्हणतो थोडक्यात बघा. क्षुल्लक माणूस, शुद्र माणूस अशा अर्थाने, म्हणजे जो की घाण वागतो अशा अर्थाने इथे आलेला आहे. अलबत्त्या गलबत्त्या जो आहे तो क्षुल्लक माणूस आहे, शुद्र माणूस आहे अशा अर्थाने. पुढे बघा, अर्धचंद्र देणे. आता अर्धचंद्र देणे म्हणजे काय माहिती की नाही, गचांडी देणे किंवा हाकलून देणे. बऱ्याच वेळा एखाद्या, आता आपण म्हणतो की त्यांना सभेतून अर्धचंद्र दिला म्हणजे गचांडी दिली, हाकलून दिलेला आहे, घराबाहेर काढून दिलेला आहे. म्हणजे अर्धचंद्र देणे म्हणजे काय करणे, तर हाकलून देणे. त्याला समानार्थी वाक्प्रचार जो आहे तो आहे गचांडी देणे. आणि त्याचा अर्थ आहे हाकलून देणे किंवा घराबाहेर काढणे किंवा दरबारातून बाहेर काढणे, असा त्याचा अर्थ होतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता कणिक तिंबणे. आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कणिक तिंबली आपण असं म्हणतो, म्हणजे चांगल्याच प्रकारे खूप मार देणे, त्यालाच आपण चोप देणे असं म्हणतो. शब्दशः अर्थ जर बघितला आपण, तर आपली आई आपल्या घरामध्ये कणिक मळते आणि नंतर ती तिंबते अशी बघा. म्हणजे ती काय करते, त्याच्यावर फटके देते, अशी तिंबते, म्हणजे त्याला मार देणे असा अर्थ होतो, म्हणजे चोप देणे असा अर्थ असा होतो. म्हणजे हे लक्षात घ्यायचं, कणिक तिंबणे म्हणजे काय, तर खूप मार देणे, खूप चोप देणे असा याचा एक अर्थ होतो. बाजीरावचा नातू असणे, लक्षात घ्या. आता बाजीरावचा नातू असणे म्हणजे काय, लक्षात घ्या. बाजीरावचा नातू म्हणजे बाजीराव हे काय होते तुम्हाला माहिती आहे, बाजीराव मस्तानी हा शब्द मला माहिती आहे. मग मिजाजखोर असणे, आता शब्दशः तो त्या काळचा शब्द प्रयोग पडलेला आहे, म्हणजे अतिशय बाजीराव म्हणजे एक दर्जेदार, सगळी चैन मौज मजा करणारा. आणि त्याचा नातू असणे म्हणजे कोण असणे, मिजाजखोर असणे, सगळ्या गोष्टीचा काय करणे, चंगळवाद करणे, म्हणजे थोडक्यामध्ये सगळ्या गोष्टी वापरणे, गाडी, मोबाईल्स, कपडे, हॉटेलिंग, चित्रपट, मूवी, सगळ्या गोष्टी करतो, तो असतो बाजीरावचा नातू. त्याला म्हणायचं मिजाजखोर व्यक्ती असणे. आता बघा, गाशा गुंडाळणे. आता बऱ्याच वेळा गाशा गुंडाळणे म्हणजे काय असतं, निघून जाण्या उद्देशाने आवरावर करणे. आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो की यांनी गाशा गुंडाळलेला आहे. गाशा गुंडाळणे याचा अर्थ असा होतो की समजा आपल्या गावामध्ये एक तमाशा मंडळ आलेला आहे आणि त्यांनी गाशा गुंडाळलेला आहे. थोडक्यामध्ये गाशा गुंडाळला आहे म्हणजे त्यांनी सगळी आवरावर आपलं जे सामान आहे ते पॅक केलेलं आहे आणि ते पॅक करून काय करतात, निघण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे निघून जाण्याच्या उद्देशाने आवरावर करणे म्हणजेच गाशा गुंडाळणे, हे अर्थ लक्षात घ्यायचा आहे. आता गुंगारा देणे म्हणजे काय माहिती का, पोलिसांना आरोपी फसवून पळून जातो, त्याला म्हणजे पोलिसांना गुंगारा दिलेला आहे, बरोबर का. आज इथे येतो तो परवा पलीकडे आहे, पोलीस त्याच्या मार्गावर असतात, त्याला म्हणायचं गुंगारा देणे म्हणजे फसवून पळून जाणे. आणि हे वाक्प्रचार परत 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 आयोग विचारते, हे लक्षात घ्या. ओके. वाट धरणे. आता वाट धरणे म्हणजे काय माहिती का, आम्ही माझी वाट धरलेली आहे बाबा, मी माझ्या मार्गाला चालतोय, म्हणजे माझा जो मार्ग आहे त्या मार्गाला जाणे, निघून जाणे म्हणजेच वाट धरणे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पिच्छा पुरविणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पाठपुरावा करणे. पाठ पुरविणे म्हणजे एखादं काम आहे आपलं, की आता गावामध्ये नळ योजना आणायची आहे, मग त्या नळ योजना आणण्यासाठी आपण त्या सीओकडे जाऊन बसतो, त्या सातत्याने त्यांच्याकडे जातो, ते अर्ज वगैरे करतो, त्याला म्हणायचं पाठ पुरवणे. पिच्छा पुरवणे. पिच्छा पुरवणे म्हणजे पाठ पुरविणे, म्हणजे त्याची ती काय करणे, माहिती घेत राहणे सतत, त्याला म्हणायचं पिच्छा पुरविणे किंवा पाठ पुरविणे असा याचा अर्थ होतो. पाठ देणे या ठिकाणी आश्रय देणे असा एक अर्थ होतो. म्हणजे पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असताना माझ्याकडे छत्री आहे आणि अजून एक व्यक्ती भिजत आहे, तर त्याला आपण काय करतो, आश्रय देत असतो, किंवा आपण बऱ्याच लोकांना आश्रय देत असतो, त्याला म्हणायचं पाठ देणे, हा एक अर्थ होतो. पाठ राखणे. आता पाठ राखणे म्हणजे काय, आता मदत करणे. तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न पडला असेल की पाठ देणे म्हणजे काय, तर पाठ देणे म्हणजे असा आधार देणे. एखादा तो पडतो, त्याला आपण अशी पाठ दिली तर तो पडणार नाहीये, म्हणजे थोडक्यात आश्रय देणे, त्याला मदत करणे असा एक अर्थ होतो. आणि या ठिकाणी आहे पाठ राखणे. पाठ राखणे म्हणजे काय करणे, त्याची मदत करणे. आपण म्हणतो त्यांनी त्यांची पाठ राखलेली आहे, म्हणजे त्यांना त्या कामामध्ये मदत केलेली आहे, त्यामुळे ते यशस्वी झालेले आहेत, म्हणजे पाठ राखलेली आहे. म्हणजे जसं की भारताला रशियाने पाठ राखण केलेली आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे, त्याला म्हणायचं पाठ राखणे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. उखळ पांढरे होणे. लक्षात घ्या, उखळ पांढरे होणे म्हणजे समजून घ्यायचं, उखळ पांढरे होणे म्हणजे वैभव प्राप्त होणे.
हा वाक्प्रचार परीक्षेला बऱ्याच वेळा आलेला आहे, हे आपण लक्षात घ्यायचे. उखळ पांढरे होणे म्हणजेच तुम्हाला श्रीमंती प्राप्त होणे, वैभव प्राप्त होणे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओके, हे एक लक्षात घ्या. पुढे आहे सुपारी देणे. सुपारी देणे म्हणजे काय, तर सुपारी देणे या शब्दाचा अर्थ होतो की तुमचा आमचा करार झालेला आहे. बऱ्याच वेळा आपण सुपारी देतो, वाजवण्यासाठी, बँड वाजवण्यासाठी सुपारी देतो, घर घेण्यासाठी आपण काही ॲडव्हान्स रक्कम देतो, त्याला सुपारी देणे असं म्हणतात. करार करणे की बाबा तुमचं आमचं घर घेतलेलं आहे, सौदा करणे, असा एक याचा अर्थ होतो सुपारी देणे. इतिश्री करणे याला म्हणतो शेवट करणे, समाप्ती करणे, बरोबर का. कुठल्याही कामाचा शेवट करतो नाही का, कुठल्याही कार्याची इतिश्री होते म्हणजे समाप्ती होते, त्याला म्हणायचं शेवट करणे, एंडिंग, हे लक्षात घ्यायचं. प्रारंभ करणे त्याच्या विरुद्धार्थी आहे प्रारंभ करणे म्हणजे ओनामा करणे, बरं का, श्री गणेशा करणे, बरोबर का. त्याला म्हणायचं प्रारंभ करणे, ओनामा करणे, श्री गणेशा करणे. ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे, कुठल्याही कार्याची सुरुवात करणे, त्याला म्हणायचं प्रारंभ करणे, ओनामा करणे किंवा श्री गणेशा करणे, असा याचा अर्थ एक लक्षात घ्यायचा आहे. शहानिशा करणे. शहानिशा करणे म्हणजे काय, आता एखाद्याने आपल्याला सांगितलं की ही गोष्ट अशी आहे, पण त्याचं न ऐकता काय खरं आहे काय खोटं आहे हे आपण ठरवून ते लक्षात घेऊन नंतर निर्णय घेणे, म्हणजे याला म्हणायचं शहानिशा करणे. म्हणजे खरे काय खोटे काय याची खात्री करून घेणे. म्हणजे एका शिक्षकांनी मुख्याध्यापकाला सांगितलं की हा शिक्षक असं असं करतोय, पण मुख्याध्यापकांनी लगेच कारवाई न करता त्याची काय शहानिशा केलेली आहे, म्हणजे खरे काय खोटं काय, किंवा दोघांमध्ये वाद आहेत म्हणून याने काहीतरी सांगितलंय हे पण चेक केलंय, याला म्हणायचं शहानिशा करणे. म्हणजे खरे काय आणि खोटे काय त्यांची खात्री करून घेणे, याला म्हणायचं शहानिशा करणे. हे एक लक्षात घ्यायचं, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. आता ढवळाढवळ करणे, इथं महत्त्वाची मीटिंग चालू आहे आणि या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये ढवळाढवळ करणे म्हणजे हस्तक्षेप करणे, मध्ये मध्ये करणे, याला म्हणायचं ढवळाढवळ करणे. आता बरेच लोक असतात की गावामध्ये ग्रामसभा चालू असते, त्या ग्रामसभेमध्ये मध्येच एक मला असं वाटतंय, मला तसं वाटतंय, तू मध्ये मध्ये सतत बोलत असतो, त्याला म्हणायचं ढवळाढवळ करणे आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी अधिकार नसतो. आता बघा मेतकूट जमणे. मेतकूट जमणे म्हणजे काय माहिती की नाही, मेतकूट जमणे म्हणजे दृढ मैत्री होणे, बरोबर का. आपण म्हणतो त्यांचं आणि माझं चांगलंच मैतकूट जमलेलं आहे, म्हणजे एखाद्याला जर मैत्रीण मिळाली असेल तर आपण बाकीचे मित्र काय म्हणतात, त्यांचं दोघांचं चांगलंच मैतकूट जमलं आहे, म्हणजे दृढ मैत्री झाली आहे, एकमेकाशिवाय ते राहू शकत नाही, त्याला म्हणायचं दृढ मैत्री होणे, मेतकूट जमणे. आणि याच्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे मिमी म्हणणे. मिमी म्हणणे म्हणजे काय माहिती का, स्वतःचीच बडाई मारणे, मी असा आहे, मी तसा आहे, असे गावामध्ये आपल्या काही लोक असतात. म्हणजे आपलं म्हणजे असं असते. आता रामभाऊ सारखा जर तुम्ही बघितला, चांडाळ चौकडीच्या करामती नावाची वेब सिरीज आहे, त्यामध्ये रामभाऊ नावाचं व्यक्तिमत्व आहे. ते काही जरी झालं तर ते सांगणार मीच सल्ला दिला होता, मीच हे केलं होतं. म्हणजे मिमी म्हणणे म्हणजे स्वतःची बडाई मारणे, मी किती मोठा आहे हे दाखवणं, त्याला म्हणायचं मिमी म्हणणे म्हणजे स्वतःची बडाई मारणे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्प्रचार मी थोडेच घेतलेले 30 वाक्प्रचार आपण या लेक्चरमध्ये घेतले होते. लक्षात घ्यायचं, पिक्टोरियल स्वरूपामध्ये, चित्र स्वरूपामध्ये हे वाक्प्रचार आपण घेतोय, म्हणी सुद्धा अशाच घेतोय. त्याबरोबर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द ह्या बॅचमध्ये असेच होणार आहेत. तर तुम्ही नक्कीच ही बॅच बघू शकता. ॲपवर उदय कदम मराठी अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. धन्यवाद.